आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर केंद्र प्रासंगिक। खरीप हंगामाला प्रारंभ झाला आहे। या हंगामाच्या पार्श्वभूमीवर मराठवाड्यातल्या शेतकरी वर्गासाठी कृषी तसंच हवामान तज्ज्ञांनी दिलेला सल्ला आजच्या प्रासंगिक या सदरात आपण ऐकणार आहोत। मराठवाड्यातल्या 8ही जिल्ह्यात अद्याप पिकांना पुरेसा पाऊस झालेला नाही। मराठवाड्यातलं पर्जन्यमान, पीक परिस्थिती तसंच पाण्याच्या उपाययोजनांबाबत छत्रपती संभाजीनगर इथले कृषी अधीक्षक प्रकाश देशमुख यांनी माहिती दिली। ते म्हणाले, नमस्कार शेतकरी बंधूंनो, मी प्रकाश देशमुख, जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी छत्रपती संभाजीनगर। आपल्या सगळ्यांना माहिती आहे शेतकरी बंधूंनो की यावर्षी पहिल्यांदाच खूप वर्षानंतर आपल्याकडे मान्सूनचं आगमन तब्बल 12 दिवस अगोदर राज्यामध्ये झालेलं होतं। मेच्या दुसऱ्या पंधरवड्यामध्ये सगळ्याच जिल्ह्यांमधून मराठवाड्यातल्या खूप चांगला पाऊस झाला, अगदी पेरणी योग्य पाऊस म्हणता येईल अशा पद्धतीचे पाऊस सगळ्या 8ही जिल्ह्यामध्ये झाले आणि बऱ्याच शेतकऱ्यांनी लगबग सुरू केलेली होती पेरणीची, पण लगेच मान्सून कुठेतरी रेंगाळल्यासारखा झाला आणि शेतकरी बंधूंनाही मेसेज गेल्यामुळे त्यांनी पेरणी केली नाही। जी काही पेरणी आपल्या मराठवाड्यामधल्या 8ही जिल्ह्यामध्ये झाली ती साधारणपणे आपलं परंपरेनुसार जे मृग नक्षत्र असतं म्हणजे 7 जून नंतर आपल्या 8ही जिल्ह्यामध्ये पेरण्या झालेल्या आहेत। आणि पण पर्जन्यमानाची जर परिस्थिती पाहिली जिल्हा वाईज तर आपण अगदी हमखास पाऊस पडणारा जो प्रदेश आहे त्याच्यामध्ये परभणी सारखा जिल्हा आहे, नांदेड सारखा जिल्हा आहे, हिंगोली सारखा जिल्हा आहे। या जिल्ह्यांमध्ये सुद्धा खूप कमी पाऊस आहे। डीपीएपी जे असतात आवर्षण प्रवण जिल्हे त्याच्यामध्ये बीड जिल्ह्यामध्ये, उस्मानाबाद जिल्ह्यामध्ये सुद्धा फार कमी पाऊस झालेला आहे। सगळ्यात कमी पाऊस आपल्याकडे बीड जिल्ह्यामध्ये झालेला दिसतोय, नंतर परभणी जिल्ह्यामध्ये झालेला दिसतोय। फक्त संभाजीनगरची परिस्थिती बरी आहे, म्हणजे जवळपास 14 जुलैच्या सरासरीला गृहीत धरलं तर 90% पाऊस छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यामध्ये झालेला दिसतोय। पण ही जरी परिस्थिती असली तरी हा पाऊस त्रोटक स्वरूपामध्ये पडलेला सुद्धा काही ठिकाणी आढळून येतो। काही महसुली मंडळ असतील, काही गावं असतील किंवा गावांचे समूह असतील, या ठिकाणी पाऊस अत्यंत कमी आहे अशी सुद्धा परिस्थिती दिसून येते। पण पेरणी योग्य पाऊस झाल्यामुळे बऱ्याच शेतकऱ्यांनी पेरणी केलेली आहे। पिकं आता सगळी उगवून जमिनीच्या वर आलेली आहेत आणि आता मात्र त्या पिकांना पावसाची अत्यंत गरज आहे। अशा परिस्थितीमध्ये शेतकरी सुद्धा थोडासा खवालदिल झाल्यासारखं दिसतं। पण फोरकास्टिंग जे आहे या चालू महिन्याचं त्याच्याप्रमाणे आपल्याकडे नक्कीच या पंधरवड्यामध्ये अजून चांगले पाऊस होतील अशी अपेक्षा आहे। जी काही पिकं आहेत त्याचं पेरणी क्षेत्र जर पाहिलं आपण मराठवाड्याचं तर मराठवाड्याचं सरासरी पेरणी क्षेत्र आपल्याकडे जवळपास 49,72,000 हेक्टर एवढं आहे। त्याच्या तुलनेमध्ये आज रोजी 44,94,000 एवढ्या क्षेत्रावर विविध पिकांची पेरणी झालेली आहे। जी काही पेरणी झालेली आहे त्यांची पिकांची जर क्रमवारी पकडली आपण तर नेहमीप्रमाणे आपल्याकडे सोयाबीन नंबर 1 वर आहे। जवळपास सोयाबीनचं पेरणी क्षेत्र आपल्याकडे 23,41,000 हेक्टर क्षेत्रावर सोयाबीनची पेरणी झालेली आहे। दुसरं आपल्या भागाचं महत्वाचं पीक आहे कापूस। कापसामध्ये सुद्धा 11,91,000 हेक्टर क्षेत्रावर पेरणी झालेली आहे। तिसरं पीक आहे तूर। तुरीची सुद्धा मराठवाड्यामध्ये जवळपास 3,76,000 हेक्टर क्षेत्रावर पेरणी झालेली आहे। त्यानंतरचं महत्वाचं पीक आहे मका। मक्याची 3,26,000 हेक्टर क्षेत्रावर पेरणी झालेली आहे। आणि शेवटचं पीक आपलं त्याच्यामध्ये पाहिलं तर उडीद आहे। बीड आणि धाराशिव जिल्ह्यामध्ये उडदाचं क्षेत्र सुद्धा लक्षणीय असतं। त्याची सुद्धा 1,19,000 हेक्टर क्षेत्रावर आपल्याकडे पेरणी झालेली आहे। पिकांची जर परिस्थिती पाहिली तर पिकं सगळी उगवून जर्मिनेशन वगैरे व्यवस्थित झालेले आहे। काही जिल्ह्यांमध्ये सोयाबीन उगवणीबाबत खूप मोठ्या प्रमाणावर तक्रारी आलेल्या आहेत। प्रामुख्यानं धाराशिव सारखा जिल्हा असेल, बीड सारखा जिल्हा असेल, त्या तक्रारीचं सुद्धा निराकरण करण्याचं काम कृषी विभागामार्फत चालू आहे। एकंदरीत पीक परिस्थिती पाहिली तर पाऊस बऱ्यापैकी कमी आहे आणि दुसऱ्या बाजूला सातत्यानं ढगाळ आणि दमट वातावरण असल्यामुळे उगवून आलेल्या पिकांवर वेगवेगळ्या किडींचा आणि रोगांचा प्रादुर्भाव सुद्धा खूप मोठ्या प्रमाणावर दिसायला लागलेला आहे। प्रामुख्यानं मक्यासारख्या पिकावर लष्करी अळीचा प्रादुर्भाव फार मोठ्या प्रमाणावर दिसून आलेला आहे। सोयाबीन पिकावर सुद्धा पाने गुंडाळणारी अळी किंवा पाने कुरतडणारी अळी याचाही प्रादुर्भाव मोठ्या प्रमाणावर दिसून येतोय। अशा वेळेस आपला शेतकरी बंधूंच्या हातात एकच राहतं की ताबडतोबीनं पीक संरक्षणाच्या उपाययोजना तात्काळ
सांभाळ करणे आणि ते कीड आणि रोग नियंत्रणात कसे राहतील किंवा आर्थिक नुकसानीच्या पातळीच्या आत कसे राहतील याची दक्षता आपल्यापैकी प्रत्येक शेतकऱ्यांनी घेतली पाहिजे। त्या अनुषंगाने तुम्हाला कीड आणि रोगांच्या बाबतीत काही जरी अडचणी असेल किंवा त्यावर काय उपाययोजना करायच्या नियंत्रणाच्या याच्या बाबतीत आपण तातडीनं आपल्या तालुक्याच्या तालुका कृषी अधिकारी यांच्याशी संपर्क करावा आणि ते सुचवतील किंवा कृषी विद्यापीठ सुचवतील त्या अनुषंगाने आपल्या उपाययोजना ताबडतोब राबवाव्यात आणि आपले कीड आणि रोग याच्यापासून आपली पिकं वाचवणं हे क्रमप्राप्त आहे। दुसऱ्या बाजूला जी काही उगवण झालेली पिकं आहेत आणि ज्या महसुली मंडळामध्ये किंवा गावांमध्ये पाऊस अजूनही खूप कमी आहे तशा भागामध्ये ज्या शेतकऱ्यांकडे संरक्षित सिंचनाची सोय उपलब्ध आहे अशा शेतकऱ्यांनी तुषार सिंचनाच्या माध्यमातून त्या पिकांचं ओलीत करणं गरजेचं आहे। ज्या कोरडवाहू क्षेत्रावरच्या शेतकऱ्यांनी आंतर मशागतीची कामं करून जमिनीतून बाष्पीभवनामार्फत जे पाणी उडून जाणार आहे ते कमी करण्यासाठी आंतर मशागतीची कामं मोठ्या प्रमाणावर हाती घेतली गेली पाहिजेत। याच्यामध्ये अजून एक महत्वाचा भाग यावर्षी असा दिसतोय की कापसाच्या क्षेत्रामध्ये लक्षणीय घट, त्यातही छत्रपती संभाजीनगर जिल्हा असेल, बीड जिल्हा असेल, जालना जिल्हा असेल याच्यामध्ये खूप मोठ्या प्रमाणावर घट झालेली दिसून येते आणि हे सर्व घट झालेलं क्षेत्र हे 2-3 महत्वाच्या पिकांकडे वळलेलं दिसतं। पहिलं पीक आहे सोयाबीन, दुसरं पीक आहे मका आणि तिसरं पीक आहे तूर। हे खूप चांगलं लक्षण आहे कारण मागच्या 2-3 वर्षामध्ये कापसाची उत्पादकता आणि त्याला मिळालेला बाजारभाव हा कुठेतरी व्यस्त होत चाललेला आहे। त्याच्यामुळे शेतकऱ्यांनी इतर पर्याय पिकांचे निवडले तर ते आपल्या मराठवाडा विभागासाठी अत्यंत चांगलं राहील। याच्याबरोबरच उडदासारखं पीक धाराशिव आणि बीड जिल्ह्यामध्ये बऱ्यापैकी वाढलेलं आहे। लातूर जिल्ह्यामध्ये सुद्धा त्याचं लक्षणीय क्षेत्र आहे। या जिल्ह्यामध्ये या पिकांचं क्षेत्र वाढवण्यासाठी खूप मोठा स्कोप आहे आणि परभणी, नांदेड, छत्रपती संभाजीनगर, जालना हे पारंपरिक कापसाचे जिल्हे म्हणून ओळखले जातात। या ठिकाणी सुद्धा कापसाचं क्षेत्र पुढच्या हंगामामध्ये कमी करून ही पर्यायी पिकं आपल्या पीक पद्धतीमध्ये कशी आणता येतील, या पर्यायी पिकांबरोबरच अनेक पिकं अशी आहेत, गळीत धान्याची पिकं अशी आहेत की जी कापूस आल्यापासून आपल्या पीक पद्धतीमधून कुठेतरी बाद झाल्यासारखी झालेली आहेत। त्याच्यामध्ये तिळासारखं पीक असेल, कारळासारखं पीक असेल, भुईमुगासारखं पीक असेल, या पिकांचा अंतर्भाव आपल्या पीक पद्धतीमध्ये केला तर ही सगळी चांगला हमी भाव असलेली पिकं आहेत। तेलवर्गीय पिकं आपल्या सगळ्यांना विदित आहे की आपण फार मोठ्या प्रमाणावर तेल बियांची आयात करतो किंवा तेलाची आयात करतो आणि त्याच्यामध्ये फार मोठ्या प्रमाणावर आपलं परकीय चलन खर्ची पडतं। त्याच्यामुळे ही आपल्या पीक पद्धतीतून बाद झालेली पिकं परत एकदा आपल्या पीक पद्धतीमध्ये कशी आणता येतील आणि न परवडणारं पीक जे आहे सध्याच्या घडीला ते कापूस ते कसं कमी करता येईल याच्यावरही आपण सगळ्यांनी कटाक्ष बाळगला पाहिजे। दुसरं अजून चांगलं एक लक्षण आहे की मका जो परंपरेनं फक्त छत्रपती संभाजीनगर आणि जालन्यामध्ये त्याचं लक्षणीय क्षेत्र होतं, याचं क्षेत्र सुद्धा इतर जिल्ह्यात वाढताना दिसतंय। शेतकरी बंधूंनो, तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे की मका या पिकाचा उपयोग फक्त आपल्याला जनावरांचं खाद्य किंवा पोल्ट्रीचं खाद्य इतपतच माहित होता, पण मागच्या 3-4 वर्षापासून नवीन क्षेत्र सुद्धा मका पिकासाठी किंवा मका उत्पादनासाठी उपलब्ध झालेली आहे। त्याच्यामध्ये स्टार्च निर्मिती असेल, इथेनॉल निर्मिती असेल, याच्यासाठी सुद्धा मक्याचा वापर व्हायला लागलेला आहे आणि कदाचित हेच कारण असावं की मका पिकाचे भाव मागच्या 3 वर्षामध्ये स्थिरावलेले आहेत, चांगले भाव मिळतात। आपल्या जिल्ह्यामध्ये मराठवाड्यातल्या मक्याची उत्पादकता सुद्धा खूप चांगली येते, त्याच्यामुळे मका सुद्धा एक चांगला पर्याय आपल्या पीक पद्धतीमध्ये असू शकतो। त्याच्याबरोबरच आता सांगितल्याप्रमाणे डाळवर्गीय पिकं आणि तेल बियांची पिकं यांचा अंतर्भाव आपल्या पीक पद्धतीमध्ये केला तर नक्कीच जी काही एक पिकावर किंवा 2 पिकावर अवलंबून असलेली जी काही आपली अर्थव्यवस्था आहे शेतीची ती आपल्याला कुठेतरी चांगल्या पद्धतीने स्टेबल करणं शक्य होईल। त्याच्यामुळे पुनश्च एकदा सर्व शेतकरी बंधूंना विनंती करतो की त्यांनी जाणीवपूर्वक या पिकांचा अंतर्भाव आपल्या पीक पद्धतीमध्ये करावा। कीड रोगांच्या बाबतीत अतिशय बारकाईनं लक्ष आपल्या शेतामध्ये आपलं असलं पाहिजे, कारण सध्याचं दमट आणि ढगाळ वातावरणामुळे वेगवेगळ्या किडी आणि रोगांचा प्रादुर्भाव सगळ्याच जिल्ह्यांमधून दिसून येतोय। त्याला वेळीच जर नियंत्रणात्मक उपाययोजना आपण राबवल्या, अगदी कमी खर्चाची औषधं म्हणजे अगदीच लिंबोळी अर्का असेल किंवा डायमिथोएट सारखा औषध असेल, अशी औषधं वापरून सुद्धा आपण हा किडींचा प्रादुर्भाव अत्यंत कमी कालावधीमध्ये आटोक्यात आणू शकतो। अशा पद्धतीचा उपाययोजना करून आणि कोरडवाहू क्षेत्रामध्ये आंतरमशागतीचे कामं तातडीनं करणे आणि ज्यांच्याकडे संरक्षित सिंचनाची सोय उपलब्ध आहे अशा शेतकऱ्यांनी संरक्षित सिंचन देणं तुषार सिंचनाच्या माध्यमातून किंवा फ्लड इरिगेशनच्या माध्यमातून जर केलं तर आपण आपला खरीप हंगाम आणि उगून आलेली पिकं याच्यामध्ये बऱ्यापैकी आपण त्याच्यामध्ये यशस्वी होऊ एवढीच मी सर्व शेतकरी बंधूंना विनंती करतो। आणि आपलं सध्याचं जे हवामानाचा अंदाज आहे त्याप्रमाणे आपल्याला या महिन्यामध्ये चांगल्या पावसाचा अंदाज हवामान खात्याने व्यक्त केलेला आहे। त्याच्यामुळे आपण सगळे मिळून प्रार्थना करूयात की चांगला पाऊस एवढ्या पंधरवड्यामध्ये हो आणि आपली जी काही पिकं आहेत त्यांना जीवनदान मिळो एवढीच मी सगळ्यांच्या वतीनं विनंती करतो आणि थांबतो। धन्यवाद।
जून तसंच जुलै महिन्यातली पीक परिस्थिती तसंच कीड आणि आळ्यांच्या प्रादुर्भावासंदर्भात केल्या जाणाऱ्या उपाययोजनांबाबत परभणी इथल्या वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठातले कृषी आणि हवामान तज्ज्ञ डॉक्टर कैलास डाकोरे यांनी मार्गदर्शन केलं. ते म्हणाले, मी डॉक्टर कैलास कामाजी डाकोरे की हवामानाबद्दल आपल्याला सध्याच्या वॉर्निंग्स आहेत काय अंदाज आहेत. जसं की आपल्याला माहिती आहे प्रादेशिक हवामान केंद्र मुंबई इथून जो आपल्याला अंदाज येतो त्याच्यामध्ये प्रामुख्याने असं दिसतंय की साधारणतः 16-17 तारखेपर्यंत 15 जुलैपासून ते 16-17 जुलैपर्यंत आपल्याला महाराष्ट्रामध्ये एखाद तुरळक ठिकाणी हलक्या स्वरूपाची पावसाची शक्यता वर्तवण्यात आली. आणि तापमान हे बघतोय आपण की चढत्या क्रमाने आहे. साधारणतः 2 ते 3 अंश सेल्सिअसनं वाढ होण्याचे त्यांनी अगोदरच सांगितलेलं होतं आणि ते त्याप्रमाणे अनुभवायला पण मिळतंय. किमान तापमान हे त्यात फारशी काय तपासणी दाखवत नाही. आता झालेलं काय शेतकरी बंधूंनो, बऱ्याच ठिकाणी आपल्याला या वर्षी मान्सून मध्ये बघितलेलं आहे की पाऊस हा काही दरवर्षी प्रमाण नाहीये. कुठं पाऊस पडतोय, फार अल्प प्रमाणात पडतोय, कुठं बिलकुलच नाहीये. तर अशा परिस्थितीमध्ये आपण पाहतोय की सध्याचं जे पीक आहे सोयाबीन, आपण जर बघितलं पिकामध्ये सोयाबीन पिकामध्ये साधारणतः आपल्याला माहिती आहे की सोयाबीन, कापूस, तूर हे पिकं आपण साधारणतः 15 जून ते 15 जुलैच्या कालावधीमध्ये याची लागवड करतो. आणि याच्या पुढे जर आपण लागवड करायची असेल तर निश्चितपणे आपण काय करतो की जर का हा आपला जो पिरियड गेला तर नंतर आपण 16 जुलै ते 31 जुलैच्या दरम्यान आपण काय करतो, आपत्कालीन पीक योजना लागू करतो. आणि त्यामध्ये आपण सूर्यफूल असेल, तूर असेल, संकरित बाजरी असेल, सोयाबीन असेल अधिक तूर जे 4:2 या प्रमाणात, बाजरी अधिक तूर 3:3 प्रमाण, एरंडी, कारळ, तीळ, एरंडी अधिक धने, एरंडी अधिक तूर अशा प्रकारच्या पिकाची आपण लागवड करत असतो. परंतु सध्या परिस्थितीमध्ये आपण पाहिलेले की काही भागामध्ये आपल्या सोयाबीन पिकाची आपण लागवड केलेली आहे, कापसं लावलेली आहेत. पण त्या आता सध्याच्या परिस्थितीत पाणी नसल्यामुळे आपल्याला काय उपाययोजना करायच्या सोयाबीन मध्ये, प्रामुख्याने याच्यामध्ये आपल्याला दिसून येते की ज्या ठिकाणी सोयाबीन पिकाची पेरणी करून जो 30 दिवसापेक्षा जास्त म्हणजे 1 महिन्यापेक्षा जास्त कालावधी लोटलेला असेल तर अशा कंडिशन मध्ये पाणी नसताना आपण साधारणतः पावसाच्या उडीप दिलेली आहे तर त्यावेळेस आपण साधारण 1% आपण पोटॅशियम नायट्रेट ज्याची फवारणी करावी. आणि ह्या फवारणी सोयाबीन पीक 1 महिन्यापेक्षा जास्त कालावधी असेल, जिथं 30 दिवसापेक्षा कमी कालावधी असेल तिथं आपल्याला जिथं अवेलेबल आहे आपल्याकडे पाण्याची व्यवस्था असेल तर तिथं आपल्याला निश्चितपणे सूक्ष्म सिंचनाच्या व्यवस्था करावी लागणार, त्याच्या पद्धतीने आपल्याला पाणी द्यावं लागणार आहे. आणि ह्या सोयाबीन पिकामध्ये उपलब्धीनुसार पाणी द्यायचं, त्याला ताण बसणार नाही हे करणं क्रमप्राप्त. कारण आता इथून पुढे मी तुम्हाला मगाशी सांगितलं की पावसाचं अजून एवढ्या सिस्टीम्स ऍक्टिव्हेट नाहीत मराठवाड्यावर, त्यामुळे थोडा अजून 4-5 दिवस असं दिसतंय की पाऊस आपला मोठ्या प्रमाणावर सर्व दूर नाहीये मराठवाड्यात. तुरळक ठिकाणी हलक्या स्वरूपाचा पावसाचं स्वरूप आहे आणि तुरळक ठिकाणी आहे. त्यामुळे हे करणं फार आवश्यक आहे. म्हणजे 3 गोष्टी आहेत. एक तर 30 दिवसापेक्षा जास्त असलं आपल्याला 1% पोटॅशियम नायट्रेटची फवारणी करायची. 30 दिवसापेक्षा कमी आहे सोयाबीन तर आपल्याला सूक्ष्म पद्धतीने पाणी द्यायचं, पाण्याचं नियोजन करायचं. त्याचबरोबर आपल्याला काही ठिकाणी सोयाबीन मध्येच खोडमाशी असेल, उंटअळीचा प्रादुर्भाव पण दिसून येतो. ह्याच्यासाठी सुद्धा आपल्याला व्यवस्थापनासाठी आपल्याला प्रोफेनोफास असेल 50% 400 मिली किंवा इथिऑन असेल 50% 600 मिली हे आपण वापरून साधारणतः आपण याचा उपयोग करू शकतो. नाही खोडमाशी आणि उंटअळीसाठी. आता त्याचबरोबर आपण एक साधारणतः दुसरी एक समस्या आहे मुख्य पिकाबरोबर, म्हणजे ज्याच वेळेस आपल्या सोयाबीन पिकाची पेरणी करून साधारणतः 20 दिवस झाले असेल तिथं आपल्याला एक तण व्यवस्थापनासाठी आपल्याला इमॅझोमॉग 35% असेल किंवा अधिक इमिझिफायर असेल 35% हे साधारणतः 2 ग्रॅम प्रति 10 लिटर पाण्यात मिसळून पाऊस नसताना याची फवारणी करायची. जेणेकरून आपल्या शेतकरी बंधूंनो जे तण हे सगळ्यात जास्त मॉइश्चर ऑब्झर्व करते, त्याच्यामुळे याच्यापासून आपल्याला आपल्या जमिनीमध्ये असलेला ओलावा आहे तो आपल्याला 100% कशा आपल्या मुख्य पिकाला उपयोगात आणता येईल याच्यासाठी आपल्याला प्रयत्न करायचे. आणि त्यासाठीच ह्या 20 दिवसानंतर पेरणी केलेल्या सोयाबीनच्या पिकामध्ये आपल्याला तण व्यवस्थापन करणे सुद्धा फार आवश्यक आहे. तर शेतकरी बंधूंनो अशाच प्रकारे आपल्याला येणाऱ्या कालावधीमध्ये अजून हवामानाबद्दल विशेष करून पाऊस कसा राहील याच्याबद्दल आपण अपडेट देत राहू. तुर्तास असं दिसतंय की ह्या आठवड्यात साधारणतः 15 ते येणाऱ्या पुढच्या 5 दिवसामध्ये एक साधारण गुरुवार शुक्रवार थोडं एक भारतीय हवामान विभागाने सांगितल्याप्रमाणे काही ठिकाणी जे थंडरस्टॉर्म ऍक्टिव्हिटी होण्याची शक्यता आहे त्या अनुषंगाने कुठेतरी हलका स्वरूपाचा पाऊस होण्याची देखील शक्यता आहे. आणि मेजॉरिटी पार्ट मध्ये पाऊस नसल्यामुळे जसं मगाशी आपल्याला मी बोललो प्रमाणे आपल्या सोयाबीन पीक असेल त्याला आपल्याला विशेष करून कालावधीमध्ये विशेष करून लक्ष द्यायचे. कारण 30 दिवसाचे जे भाग झालेले तिथं आपल्याला एक तर पोटॅशियम नायट्रेट द्यायचे आणि 30 दिवसापेक्षा कमी असलेल्या तिथं आपल्या सूक्ष्म सिंचन पद्धतीने पाणी देऊन याचं व्यवस्थापन हे करायचंय. तर अजून काय आपल्याला शंका असेल, हवामानाबद्दल माहिती हवी असेल तर निश्चित करून आपण आपल्या विद्यापीठाचं जे वेबसाईट आहे त्यावर आमच्या हवामान विभागाचे सल्ले उपलब्ध आहेत. तसेच आपले प्रत्येक तालुक्याने व्हॉट्सअप ग्रुप आहे, तिथून आपण ती माहिती मिळू शकता. ज्यांना कोणाला आपले व्हॉट्सअप नंबर आमच्याशी द्यायचे असतील त्यांनी निश्चितपणे आम्हाला आपले नंबर कळवावे. आमचा नंबर आहे 94 095 48 202. हा आमचा व्हॉट्सअप नंबर आहे. इथं आपल्या नाव, गाव, पत्ता सर्व द्यावा. जिल्हा 94 095 48 202. जेणेकरून अशाच प्रकारची माहिती आपल्याला व्हॉट्सअपच्या माध्यमातून देखील मिळेल. धन्यवाद.
खरीप हंगामाच्या पार्श्वभूमीवर मराठवाड्यातल्या शेतकरी वर्गासाठी कृषी तसंच हवामान तज्ज्ञांनी दिलेला सल्ला आजच्या प्रासंगिक या सदरात आताच आपण ऐकलात। हा कार्यक्रम आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर केंद्राच्या प्रादेशिक वृत्त विभागाने सादर केला। सादर करते समरजीत ठाकूर, निर्मिती सहाय्य धनंजय ब्रह्मपूरकर।